2023 मध्ये तुर्कीमध्ये भयानक भूकंप झाला होता। हजारो लोक मृत्युमुखी पडले होते। हजारो म्हणजे कमीत कमी 50,000 लोक मेले होते। संपूर्ण जग तटस्थपणे पाहत होतं, पण भारतानं ताबडतोब ऑपरेशन दोस्त सुरू केलं। आमचे एनडीआरएफ जवान, डॉक्टर आणि मदतीचा सारा ताफा तुर्कीमध्ये पोहोचला, कुठलाही राजकीय विचार न करता एक मानवतेचा संदेश देत। त्याच तुर्कीनं मग भारताच्या या उपकाराची परतफेड कशी केली? तर पाकिस्ताननं पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांची हत्या केल्यानंतर भारतानं पाकिस्तानमधले दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त केले। त्यावेळी याच तुर्कीनं पाकिस्तानला आपले ड्रोन आणि मिसाईल वापरायला दिले भारतावर हल्ला करण्यासाठी। तुर्की पाकिस्तानच्या बाजूनं उघडपणे या युद्धात उभा राहिला। त्यांनी भारताच्या या मिसाईल अटॅकचा निषेध देखील केला, पण भारताबरोबर पंगा घेणं आता 21व्या शतकात इतकं सोपं राहिलेलं नाही। तुर्कीनं पंगा घेतला, पण त्याची किंमत त्यांना आता चुकवावी लागते आहे आणि आता ते ऑलरेडी गुडघ्यावर बसलेले आहेत। नक्की काय काय घडलंय आणि भारतानं तुर्कीला कसं वाकवलंय तेही एक आठवड्याभरात, ते थोडक्यात सांगतो। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना। सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, तुर्की हा देश कुठे आहे? युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांना जोडणारा एक छोटासा पूल आहे असा हा देश आहे, ज्याचा मोठा भाग हा आशियात आहे तर थोडासा भाग युरोपमध्ये आहे। म्हणजे असा हा एक दोन्ही खंडामध्ये असणारा हा देश आहे तुर्की। तुर्की हा एक इस्लामिक देश आहे, पण तो युरोपच्या जवळ असल्यामुळं जवळजवळ एक युरोपियन देशासारखा आहे, म्हणजे विकसित वगैरे आहे। तो इस्लामिक देश असला तरी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान किंवा इतर इस्लामिक देशांप्रमाणे भिकेला लागलेला देश नाही, ठीकठाक युरोपियन देश आहे। 7 मे 2025 ला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पीओके मधल्या 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं आणि त्यावर कारवाई केली। देशभरात उत्साह होता आहे, कारण ही कारवाई फक्त पहलगामचा बदला नव्हती, तर भारताच्या आत्मसन्मानाचं हे उत्तर होतं। पण याच वेळी तुर्की आणि अझरबैजान या दोन मुस्लिम राष्ट्रांनी भारताचा निषेध करत पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला। त्यांनी म्हटलं की भारतानं पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलाय आणि निरपराध नागरिकांची हत्या केली आहे। निरपराध नागरिक म्हणजे कोण? दहशतवादी। तुम्ही म्हणाल अझरबैजान कुठे आहे? तर तुर्कीच्या शेजारी थोडंसं उजवीकडे हा अर्मेनियाचा गॅप सोडला तर हा अझरबैजान हा देश आहे। तुर्की म्हणेल तेच अझरबैजान म्हणत असतो। या देशाला स्वतःचं असं वेगळं मत नाही। फक्त भारताचा निषेध करून हे दोन्ही देश थांबले नाहीत, त्यांनी पाकिस्तानला शस्त्र देखील पुरवली, ड्रोन्स पुरवले। भारताचे एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले। ते ड्रोन्स चेक केल्यानंतर भारताच्या लष्करानंच हा खुलासा केला की हे ड्रोन्स तुर्कीनं बनवलेले सोंगर ड्रोन्स या प्रकारातले आहेत। त्यामुळे तुर्कीचा या युद्धातला उघड सहभाग भारताच्या आणि जगाच्या लक्षात आला। भारतानं 2023 मध्ये केलेल्या उपकाराची जाणीव तुर्की विसरला। तुर्कीच्या या युद्धातला हा रोल उघड झाल्यानंतर भारतात बॉयकॉट तुर्की आणि बॉयकॉट अझरबैजान हे ट्रेंड सुरू झाले। भारताचे लोक हे जगातले सर्वात जास्त मोठं असं टुरिझम मार्केट आहे आणि भारतीय लोकांनी तुर्की आणि अझरबैजान यांना बॉयकॉट करायचं ठरवलं, म्हणजे या देशांमध्ये जायचं नाही असं ठरवलं। इज माय ट्रिप, इक्झिगो, वॉन्डर ऑन, कॉक्स अँड किंग्स या ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजान बरोबर असलेले आपले करार मोडून काढले। टर्किश एअरलाइन्स बरोबर आपले जे करार होते, जे भागीदारी होती ती मोडून काढली। तिथले हॉटेल्स आणि विमानांचं बुकिंग घेणं बंद केलं। हे केलं नसतं तर फटका या कंपन्यांना देखील बसला असता, म्हणून त्यांनी ते बंद केलं। अनेक पर्यटकांनी आपली तिकीट रद्द केली। तुर्कीची हॉलिडे बुकिंग जी पॅकेजेस वेबसाईटवर उपलब्ध होती ती सगळी काढून टाकण्यात आली। 2024 मध्ये 3.3 लाख भारतीयांनी तुर्कीला भेट दिली। जवळपास 1000 कोटी रुपयांची उलाढाल फक्त भारतीय पर्यटकांच्याकडून झाली होती। 10 वर्षात तुर्कीला जाणाऱ्या भारतीयांची संख्या 3 पट झाली होती। अझरबैजानला जाणाऱ्या भारतीयांची संख्या मागच्या 10 वर्षात 50 पट झाली होती। अझरबैजानमध्ये 2024 मध्ये 2.43 लाख भारतीय पर्यटक गेले। 10 वर्षापूर्वी तिथं फक्त 5000 भारतीय लोक जायचे। भारत अझरबैजानसाठी 4थ्या क्रमांकाचा टॉप टुरिस्ट कंट्री आहे। इक्झिगो या कंपनीनं ट्विटरवर म्हणजे एक्सवर जे स्टेटमेंट दिले त्यात त्यांनी असं सांगितलं की आमच्या देशाबरोबर आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे इक्झिगोनं तुर्की आणि अझरबैजान आणि चीन या 3 देशांमध्ये हॉटेल्स आणि विमान बुकिंग करणं बंद केलेलं आहे। जेव्हा प्रश्न भारताचा येतो तेव्हा आम्ही दुसऱ्यांदा विचार करणं जरुरी समजत नाही। विशाल मिश्रा नावाच्या एका सिंगरनं म्हणजे गायकानं आपण आयुष्यात कधीही तुर्कीमध्ये कुठलाही कार्यक्रम करणार नाही असं जाहीर केलंय।
हर्ष गोयंकांनी देखील तुर्कीवर बहिष्कार टाकायची भाषा केली आहे. म्हणजे सामान्य माणसापासून बिझनेसमॅन पर्यंत सर्वांचं एक नक्की झालंय की जो भारताचा शत्रू तो आपला स्वतःचा शत्रू. पुण्यातल्या फळ विक्रेत्यांनी तुर्कीकडून भारतात येणारे जे सफरचंद आहेत त्याच्यावर बहिष्कार घातलाय. तुर्की भारताला दरवर्षी $160 मिलियन फक्त सफरचंद विकतो, तेही 3 महिन्यात. त्याच्यावर आता बंदी येणार आहे. कारण फळ विक्रेत्यांनी सांगितलं की आम्ही तुर्कीचे ॲपल घेणार नाही असं लोक स्वतः म्हणतायत, त्यामुळे आम्ही ते विकूच शकत नाही. आता मग या सगळ्याचा परिणाम काय झाला तर तुर्कीच्या टुरिझम डिपार्टमेंटनं एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी भारतीयांना आवाहन केलंय की तुम्ही तुमचे प्लॅन पुढे ढकलू नका. तुर्कीमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो, तुर्की अतिशय सेफ आहे, इथं तुम्हाला आम्ही चांगली सर्व्हिस देऊ वगैरे वगैरे. पण या गोष्टीला अनेक भारतीयांनी उत्तर देताना सांगितलं की तुमची सर्व्हिस, तुमची सेफ्टी या गोष्टींचा आम्हाला फरकच पडत नाही. तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देता तर तुमच्याकडे टुरिस्ट पण आता पाकिस्तानचीच येतील, आम्ही येणार नाही. उलट त्यानंतर ग्रीसनं भारतीयांना पिच केलं. ग्रीस आणि तुर्की हे शेजारी शेजारी देश आहेत. ग्रीस हा देखील एक सुंदर देश आहे. त्यामुळे ग्रीक लोक म्हणतात आता तुम्ही तुर्कीमध्ये जाणार नसाल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ते सगळं जेवू तर तुर्की देते. पण त्यामुळेच आता लोक तुर्की कॅन्सल करून ग्रीसला चाललेत. त्यामुळे तुर्कीच्या टुरिझम मार्केटमध्ये सध्या घबराट आहे. अझरबैजानचं मार्केट तर नक्की कोलमडणार आहे. कारण मागच्या 2-3 वर्षात इंस्टाग्राममुळे अझरबैजान भारतात इतकं पॉप्युलर झालं की अझरबैजानमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकाचा टुरिस्ट कंट्री आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कारण सगळ्यात जास्त भारतीय पर्यटक अझरबैजानमध्ये दरवर्षी जात असतात. अनेक भारतीयांनी तुर्कीला ट्विटरवर हे देखील सांगितलं की आम्हाला तुर्कीला फिरायला येण्यात इंटरेस्ट नाही, कारण जे पैसे आम्ही तुर्कीला देणार त्याच पैशातून तुम्ही आमच्या शत्रूला मदत करणार आणि भारतीयांचं रक्त वाहणार. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. तसं लोकांनीही मग तुर्कीला सांगितलं की टेररिझम आणि टुरिझम एकत्र होऊ शकत नाही. तुम्हाला पाकिस्तानची मदत करायची आहे तर ती तुम्ही खुशाल करा, पण भारत या तुमच्या दहशतवादाला यापुढे मदत करणार नाही. मागच्या वर्षी मालदीवच्या एका नेत्यानं पंतप्रधान मोदींच्या बद्दल अपशब्द वापरल्यानंतर भारतीयांनी मालदीवला बॉयकॉट केलं होतं. त्यानंतर मालदीवला $2 बिलियन म्हणजे जवळजवळ 16,000 कोटींचा फटका टुरिझममध्ये बसला होता. कारण त्यानंतर बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू झाला आणि तीच अवस्था आता तुर्कीची होणार आहे. नंतर मालदीवनं त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं, पण त्यामुळे जास्त काही फरक पडला नाही, कारण भारत अशा गोष्टी चटकन विसरत नाही. तोपर्यंत नवीन टुरिझम मार्केट भारतानं डेव्हलप केलं, जसं की लक्षद्वीप, श्रीलंका, थायलंड वगैरे. तुर्कीनंही या ठिकाणी फक्त एखादं स्टेटमेंट दिलं असतं तर प्रश्न नव्हता. पण तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी अत्यंत उघडपणे भारताच्या विरोधात शस्त्र पाकिस्तानला पुरवलेली आहेत. त्याचा फटका या दोन्ही देशांना येणाऱ्या काळात बसणार आहे. यामध्ये आणखी काय काय घडामोडी घडतात किंवा अपडेट्स येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच. पण तुर्तास तुर्की भारतासमोर विनंती करायला लागलाय हे मात्र नक्की. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.